आपण पाहताय चांगलं न्यूज। कराड तालुक्यात गेल्या 2 दिवसात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे ओढे, नदी आणि नाल्यांना पूर आला आहे। आपण पाहत आहात तीर्थक्षेत्र पाल येथील तारळी नदीला आलेल्या महापुराची ही दृश्य। तारळी नदीला जोरदार महापूर आला असून पाणी पाल येथील पुलाला टेकले आहे। पाल येथील वाळवंटाचा भाग हा पाण्यात बुडाला असून आपण पाहत आहात या ठिकाणची ही दृश्य। पाल येथील तारळी नदीला आलेल्या महापुराची ही दृश्य आपण पाहत आहात चांगलं न्यूज चॅनलवर। पुराच्या पाण्याने वेढलेला हा जो भाग आहे तो तारळी नदीच्या वाळवंटाचा भाग आहे। या ठिकाणीच यात्रा भरत असते, मात्र आता या ठिकाणी महापूर आला असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। आपण पाहत आहात ही लाईव्ह दृश्य। तारळी नदीला आलेल्या महापुरामुळे इंदोली येथील हा पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून पाणी वाहत आहे। ठिकठिकाणी गाव ओढ्यांनाही पूर आला असून आपण पाहत आहात टाळगाव येथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे रस्ता बंद झाला आहे, त्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे। वांग नदीलाही महापूर आला असून आणे येथील पूल पाण्याखाली गेला आहे। आपण पाहत आहात आणे पूल पाण्याखाली गेलेली या ठिकाणची ही दृश्य चांगलं न्यूज चॅनलवर। मुसळधार पावसामुळे मोरणा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून आपण पाहत आहात मोरणा गोरेघर धरणाचा हा नजारा फक्त चांगलं न्यूज चॅनलवर। पाटण तालुक्यातील कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मुळगाव येथील पूल पाण्याखाली गेल्याने या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे। याशिवायच पावसामुळे सुरू असलेल्या दुर्घटनांचा पाढाही काही थांबत नाही। इंदोली येथील माणिकराव निकम यांच्या शेडवर विजेची तार पाडल्याने शेडमधील रेडकोचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे। आपण पाहतात या संदर्भातली ही काही दृश्ये। पाऊस पाण्याच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पावसामुळे कराड तालुक्यातून जाणाऱ्या पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाण्याचे डोह झाले आहेत। या ठिकाणी टू व्हीलरवाल्यांना गाडी चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आपण पाहत आहात कराड तालुक्यातील फर्न हॉटेलच्या समोरच्या महामार्गाच्या मोरी पुलाखाली अत्यंत परिस्थिती बिकट निर्माण झालेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह एकत्र साठला असून त्यामधूनच लोकांना ये जा करावी लागत आहे। या ठिकाणी सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असून त्यामधूनच महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांनाही आपली वाहने घेऊन ये जा करावी लागत आहे। महामार्ग देखभाल विभागाचे या ठिकाणी नियोजन पूर्णतः कोलमडले असून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी महामार्गावर असे पाणी साठून राहत आहे। त्यामुळे वाहनधारकांना विशेषतः दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे।